व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाबळेश्वर येथील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध असे महाबळेश्वर मंदिर आणि त्याच्या बाजूलाच असलेले कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री व वेण्णा या 5 नद्यांचा उगम असलेले श्री पंचगंगा मंदिर आणि त्याच्याच बाजूला असलेले प्रतिबळेश्वर मंदिर याची संपूर्ण माहिती। जुन्या महाबळेश्वर येथे आल्यावर आपल्याला समोरच महाबळेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार लागते। तेथून आतमध्ये आल्यावर आपल्याला कार आणि बाईक पार्किंगची जागा बघायला मिळते। तेथून थोडा पुढे गेल्यावर समोरच आपल्याला एक रस्ता दिसतो। या रस्त्याने वर समोरच आपल्याला उजव्या बाजूने रस्ता गेलेला दिसतो। तेथून पुढे गेल्यावर समोरच आपल्याला मंदिराचे मुखदर्शन बघायला मिळते। महाबळेश्वर मंदिर हे जगातील एकमेव मंदिर आहे ज्यात रुद्राक्षाच्या रूपात शिवलिंग आहे। या मंदिरातील शिवलिंग महालिंगम म्हणून ओळखले जाते। या मंदिरातील 6 फूट लांबीचे शिवलिंग हे हजारो वर्षे जुने आहे। 12 ज्योतिर्लिंगांपेक्षाही या मंदिराचे धार्मिक महत्त्व मोठे आहे। हे मंदिर 16व्या शतकातील असून हेमादंत शैलीतील स्थापत्य शैलीचे अनुसरण करते। हे मंदिर काळ्या दगडांपासून बनलेले आहे आणि गर्भगृहाच्या वर एक शिखर आहे। शिखरावर विविध देवी देवतांचे कोरीव काम आहे। या मंदिराचे गर्भगृह मध्यवर्ती सभागृहाने वेढलेले आहे, ज्यामध्ये 6 खांब आणि 2 द्वारमंडप आहेत। या मंदिराच्या बाजूला आपल्याला एक छोटेसे मंदिर बघायला मिळते। या मंदिराच्या उजव्या बाजूला मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडण्याचा रस्ता बघायला मिळतो। या मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे। मंदिराचे दर्शन घेऊन पुढे आल्यावर डाव्या बाजूला आपल्याला एक छोटेसे कालभैरवाचे मंदिर बघायला मिळते। या मंदिराच्या उजव्या बाजूनेच आपल्याला प्रतिबळेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार लागते। प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर समोरच आपल्याला प्राचीन प्रतिबळेश्वर मंदिर बघायला मिळते। हे मंदिर भगवान महादेवाचे एक प्राचीन आणि महत्त्वाचे स्थान आहे। या मंदिराची रचना महाबळेश्वर मंदिरासारखीच आहे। मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला गौमुख बघायला मिळते। या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक छोटेसे शिवमंदिर बघायला मिळते। या मंदिरामध्ये देखील आपल्याला प्राचीन शिवलिंग बघायला मिळते। पायऱ्या चढून मंदिरामध्ये गेल्यावर डाव्या बाजूला आपल्याला एक नंदी बघायला मिळतो। या नंदीच्या समोरच आपल्याला एक प्राचीन शिवलिंग बघायला मिळते। या मंदिरामध्ये देखील फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे।
अतिबलगंगा मंदिराचे प्रवेशद्वार बघायला मिळते. पंचगंगा मंदिर हे महाबळेश्वर मधील पवित्र स्थानांपैकी एक आहे. कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 वेगवेगळ्या नद्यांमधून पाणी या ठिकाणी सामील होते. हे मंदिर सुमारे 600 वर्षांपूर्वीचे असून 5 नद्यांचे उगमस्थान देखील आहे. त्यानंतर आपण येथील सर्वात प्राचीन अशा पंचगंगा मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघतो. येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री अशा 5 नद्यांचा उगम होतो. या 5 नद्यांपैकी कृष्णा, वेण्णा, कोयना आणि गायत्री या नद्या पूर्वाभिमुख असून यातील सावित्री नदी पश्चिम बाजूला वाहते. येथील गोमुखातून या 5ही नद्यांचे पाणी एकत्र होऊन कुंडातून बाहेर पडते. येथे भगीरथी नदी आणि सरस्वती नदी गुप्त स्वरूपात असून भगीरथी दर 12 वर्षांनी तर सरस्वती दर 60 वर्षांनी कृष्णा नदीला भेटायला येते अशी मान्यता आहे.